नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नायगाव येथे रविवारी दुपारी झालेल्या धुम्मचक्री प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारानंतर बेपत्ता झालेला निलेश शेंडगे या तरुणाचा मृतदेह आज मंगळवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चेतन पेत्रस खाजेकर वय वर्ष 23 राहणार वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे मामा निलेश शेंडगे यांचे मित्र निलेश जाधव यांना नायगाव येथे जमीन घ्यायची असल्याने चंद्रशेखर आगे यांच्या नातेवाईकांची जमीन पाहायला निलेश जाधव व त्यांच्यासोबत अमित कुटे, दीपक जाधव असे डिझायर गाडीने नायगाव येथे आले. त्यानंतर मामा निलेश एकनाथ शेंडगे व त्यांच्यासोबत शंकर उमाप असे निलेश शेंडगे यांच्या क्रेटा गाडीत दुपारच्या वेळेत आले. जमीन दाखवायला मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी अर्जुन दाभाडे, राहुल धुमाळ, सागर भोसले, विजू पवार, आसिफ कैची, अखिल बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, मेजर राणा व इतर 5-6 इसम फॉर्च्युनर गाडी, स्कॉर्पिओ तसेच एर्टिगामधून आले. त्यानंतर आरोपींनी निलेश जाधव यास येथे जमीन घ्यायची नाही असे म्हणत एकाने गावठी कट्टा सदृश हत्यार निलेश जाधवच्या दिशेने रोखले. इतरांनी लाकडी दांड्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा निलेश जाधव यास वाचवायला निलेश शेंडगे हा मध्ये आला असता त्यास लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण करण्यात आली. आपल्या उजव्या डोळ्याजवळ एकाने गावठी कट्ट्यासारख्या वस्तूच्या मागील बाजूने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. त्यानंतर आम्ही घाबरून तेथून पळून गेलो. गाड्या तेथेच सोडून पळाल्यानंतर माझा मामा निलेश शेंडगे हा आम्हाला आढळून आला नाही असे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून अर्जुन दाभाडे, सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजू पवार, अखिल बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, आसिफ कैची व इतर 5 ते 6 अनोळखी इसमांविरुद्ध तालुका पोलिसात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, DYSP जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनवडे हे करीत आहेत. या मारहाणीच्या प्रकारावेळी निलेश शेंडगे राहणार नेवासा हा तरुण बेपत्ता झाला होता. रविवारपासून त्याचा शोध सुरू होता. आज निलेश शेंडगे याचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून पोलीस मृतदेहाची तपासणी करून पुढील कारवाई करतील अशी माहिती DYSP जयदत्त भवर यांनी दिली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, टाकळीभान प्रतिनिधी दिलीप लोखंडे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.